कारण आजच्या ह्या असणाऱ्या जयंत्या आणि यांना अभिवादन करायचं तर नुसतं अभिवादन करून चालणार नाही, तर त्यांनी घेतलेले उपक्रम आपण पुढे चालवले पाहिजे, समाजात ती उंची वाढवली पाहिजे। आणि या उद्देशाने आज नारंगाव वारुवणी आणि नारंगावच्या असणाऱ्या स्मशानभूमीत होत असणारा हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या ठिकाणी भगवानरावजी घोलप जिल्ह्याचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष संतोष नाना असतील, या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करून हा कार्यक्रम कसा चांगला होईल याच्यासाठी प्रयत्नशील असलेले, पहिल्यांदाच स्वतःच्या बळावर कार्यक्रम कसा चांगला करता येईल याची दक्षता घेणारे या जिल्ह्याचे, ज्यांना सचिव म्हणून पद प्राप्त झालं ते आशिषजी माळवतकर, या ठिकाणी उपस्थित असलेले राजूजी कोले, या वारुवणी ग्रामपंचायतीचे सरपंच राजूभाऊ, उपसरपंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्या मायाताई, ज्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन राजूभाऊ सारखं करत असताना, देशाच्या पंतप्रधानांबद्दल सांगत असताना माझं दायित्व काय आहे आणि मी काय करू शकतो ते त्यांनी याच ठिकाणी सांगून आमच्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना एक खूप छान भेट दिली, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे। या ठिकाणी आशिषजी तुम्ही सर्व, कारण तुम्ही सर्व सन्मानार्थी आहात, बरोबर ना जंगल भाऊ, तुम्ही त्यांच्यात जाऊन बसतात म्हणजे खूप मोठेपणा आहे की ह्यांच्यामुळेच आपण आपलं आरोग्य चांगलं राहत आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान करण्याची भूमिका आज आपण या ठिकाणी घेतलेली आहे। आणि आशिषजींनी सांगितलं की आज महिला आहेत, पण दिवाळीला आपण पुरुष कर्मचाऱ्यांचा देखील तसंच सन्मान करणारे कार्यक्रम तसा होणार आहे। पाठीमागे देखील उपस्थित असलेले आमचे भाऊसाहेब असतील, सोपानराव असतील, ज्यांनी शुभेच्छा दिल्या, युवा नेता खैरे असेल, सर्वच, कारण वेळ खूप झालेला आहे, पुढे बेल्यामध्ये पोहोचायचे, लोक वाट पाहत आहेत, परंतु कार्यक्रम होत असताना मला आवर्जून सांगावं लागेल की ज्या पद्धतीने संजू भाऊ कालपासून आपण पाहिलं की संपूर्ण देशभरात, मी पुण्याला चालली होती कार्यक्रम करून पोलीस स्टेशनचा आणि सगळीकडे हा कार्यक्रम चालू होता, पण त्याच्यात एक गोष्ट फार लक्ष वेधणारी मला पाहायला मिळाली की या ठिकाणी धर्माधिकारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची टीम, ती प्रसिद्धी आणि याच्यासाठी नाही पण खरं कार्य करणारी आपण पाहतो की त्यांची टीम हातात हँडग्लोव्ज, मास्क आणि संपूर्ण, मी गेली त्या रस्त्याला पूर्ण पुण्याच्या, तुम्ही या ठिकाणून निघालात की रस्त्याची घाण पाहताय, किती अस्वच्छता आहे ती पाहताय, लोक बिल्डिंग मधून स्वतःचं घर स्वच्छ करतात, पिशव्या भरून कचरा जाता जाता कामावरून असे टाकून निघून जातात, म्हणजे विचार करा की त्यांना कधीतरी वाटलं पाहिजे, मनाला विचारलं पाहिजे की हे कचरा उचलणारे देखील आपले बांधव आहेत, आपल्या भगिनी आहेत आणि आपण घर स्वच्छ करतोय, घरातल्या डस्टबिनचा असणारं सगळी घाण त्या पिशवीत भरायची आणि कामावर जाता आता कधी नदीत, कधी त्या रस्त्यावर ढीगचे ढिगारे लागलेले आहेत आणि ते ढिगारे साफ करताना आम्ही आळंदीच्या त्या खिंडीतून म्हणजे घाटातून गेलो, तिथे सुद्धा ठिकाणं ठरलेली आहेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची आणि त्या स्वच्छता करत असताना आम्ही चर्चा केली की खरोखरच प्रत्येकाने जर मनाला विचारलं की माझं घर स्वच्छ झालं पाहिजे, माझ्या घरातली स्वच्छता माझ्या लेकरांसाठी महत्त्वाची आहे, बाहेर पाऊल टाकलं तर अंगण स्वच्छ पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपण दुसऱ्याकडे टाकण्यापेक्षा त्याची काळजी जर वाहिली आणि डस्टबिन, जसं आम्ही काल पोलीस स्टेशनला म्हटलं की कुठे टाकायला मिळत नाही म्हणून कोणीतरी रस्त्यावर टाकते, पण डस्टबिन दिसलं की थोडं तरी मनाला वाटेल का तो म्हणतो की माझा खाऊ मला द्या, मग जाऊन त्या डस्टबिन मध्ये टाकलं तर आमच्या ह्या कर्मचाऱ्यांना खरी तुमची भेट ठरेल, ती खरी भेट की तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला असं नाही वाटत दरेकरची, प्रत्येकाने जर थोडी काळजी घेतली तर ह्यांचं काम जे इतकं वाढलेलं आहे ते कमी झालं पाहिजे। मी स्वतः गणपतीच्या काळामध्ये जेव्हा मी आदल्या दिवशी गेली तेव्हा पाहत होती की सुनबाई घरात कामवाल्या आहेत, जेवणावाली आहे, कामवाली आहे, परंतु टॉयलेट हे कधीच घरातल्या कामवालीकडनं नाही, स्वतःचं टॉयलेट प्रत्येकाने आपापल्या बेडरूमचं टॉयलेट साफ करायचं आणि का करायचं तर आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेतोय, तसं आपलं टॉयलेट बाथरूम हे दुसऱ्या येणाऱ्या आपल्या असणाऱ्या कामवालीला सांगायचं नाही, ती पण भगिनी आहे, ती पण सुवासीन आहे आणि म्हणून हे
आपल्याला आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली परंपरा आहे ती आपण पाळली पाहिजे. आणि आपण जर एवढं जरी केलं तर निश्चितपणाने त्यांचं काम सोपं होणार आहे. ती खरी त्यांना त्यांच्या आरोग्याची स्वच्छता तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्ही किती विमा दिला, किती त्यांना टेस्ट केल्या, त्याहीपेक्षा जास्त तुम्ही त्यांच्यामध्ये त्यांच्यातलेच आहात. आपण तेच करत होतो आतापर्यंत, केलं नाही का आम्ही? आतापर्यंत केलं आणि भविष्यातही करणार आहोत. कमरेला खोचायचं मी सुद्धा माझ्या स्वतःच्या टॉयलेटची सफाई मीच करते. मी कामवालीला कधीच सांगत नाही, कारण ते आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. एवढं जरी आपण मनात आणलं कचरा टाकायचा कुठे, एवढा जरी विचार नीट केला, येणारी गाडी घंटागाडी येते, मी डस्टबिन घेऊन महिलांना उभं राहताना पाहते. आणि म्हणून जास्तीत जास्त सरपंच साहेब सांगतात आता पण आपण मागणी गौण खनिजमधून गाड्यांचीच केलेली आहे, कारण कचरा कुठेतरी विल्हेवाट झाली पाहिजे. प्रथमतः नारंगाव वारुवाडीकडे जागा असल्यामुळे महाराष्ट्रात एकमेव प्रकल्प असा आहे की 5.5 कोटीचा घनकचऱ्याचा प्रकल्प आपण उभा करतोय. हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातूनच या ठिकाणी उभा राहील. जल जीवन मिशन जी उभी राहते आहे आणि या ठिकाणी नारंगाव मध्ये परिपूर्ण झाली आहे. वारुवाडीमध्ये 48 कोटीची आहे, ही तुम्हा महिलांसाठीच आहे. या ग्रामस्थांच्या स्वच्छ पाणी त्यांना मिळावं याच्यासाठी आहे. असे अनेक उपक्रम, कारण प्रत्येकाने सांगितलं, मी वेगळं सांगायचं काय, भगवान शेठनी सांगितलं की 356 योजना आहेत ज्या मोदी सरकारच्या काळामध्ये आणि राज्यात असणाऱ्या देवेंद्र शिंदे आणि अजित दादा यांच्या माध्यमातून आता त्यांनी एंट्री केलेली आहे. त्याही माध्यमातून आता हे डबल इंजिन सरकार चालत असताना विकासाला कुठे खीळ बसणार नाही, चांगला विकास होईल अशी अपेक्षा करूया. या ठिकाणी निश्चितपणाने मी सांगितलं मगाशी वाणी साहेब, जसं आपण स्वच्छतेची मोहीम हातात घेतलेली आहे, ती स्वच्छता अंगणाची, घराची, गावाची सगळी होईल. मनाची स्वच्छता झाली पाहिजे, मना देखील स्वच्छ झाली पाहिजे, एकामेकाबद्दल आदर आला पाहिजे, एकामेकाचं कौतुक झालं पाहिजे, म्हणजे कामाची उंची वाढेल. ती खरी थाप पडली पाहिजे शाबासकीची. ती शाबासकीची थाप आज आपण आपल्या कर्मचाऱ्यांना देत आहोत. आणि यामध्ये निश्चितपणाने जी उपक्रम आपण घेतलाय त्या उपक्रमाचं कौतुक करताना आशिष भाऊ, तुमची सगळी टीम, नारंगाव या ठिकाणी असणारे तुमची सगळी टीम, या सगळ्यांनी भविष्यात देखील ही काळजी वाहूपणा आपण केला पाहिजे. ती काळजी वाहत असताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो. हा उपक्रम रोज जर प्रत्येकाने ठरवलं का माझी स्वच्छता, माझं काम मी करेन, तर निश्चितपणाने आमच्या कर्मचाऱ्यांना तो आनंद सगळ्यात मोठा असेल, तो मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करते. या ठिकाणी नारंगाव मध्ये वारुवाडीमध्ये सरपंचांनी 2 मिनिटं आतमध्ये त्यांच्या कार्यालयात बोलवलं, त्यांनी त्या ठिकाणी माझी कन्या सुकन्या हिच्यासाठीचं असणारा एका मुलीवर 50,000चा जेव्हा आम्ही त्यांना देत होतो चेक, आणि दुसरं 2 मुलींवर 25,000, तो देखील कार्यक्रम बघताना खूप असं वाटलं की जन्माला येते मुलगी, तिचं स्वागत करा हे सांगणारे हे देशाचे पंतप्रधान आहेत. आणि म्हणून कथे साहेबांनी सांगितलं की मुलगी आहे म्हणून तिला मारू नका, तिला जन्माला येऊ द्या, तिचं स्वागत करा. तुम्हाला वाटत असेल तर आम्ही सरकार म्हणून मदत करतो. अशा योजनांसोबत आभा योजनांचा कार्यक्रम देखील या 17 तारखेपासून होत असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भगवान शेट्टी ओतूरला घेतला, आभा कार्ड देण्याचं काम केलं. एनेरेमध्ये एनेरचे सरपंच अमोलजी भुजबळ त्यांच्या संपूर्ण टीमने 7 दिवस कार्यक्रम शासन आपल्या दारी चालवला. तिथे आभा कार्ड जवळजवळ 90% 80% जाऊन पोहोचलं. जे काही राहिले आहे 10-20% ते फक्त आधार कार्डच्या लिंकिंगमुळे राहिलेलं आहे. त्याच पद्धतीने अनेक योजना, PM किसान योजना असेल, सगळ्या योजनांनी आत्ताच जे नुकतं 8 दिवसापूर्वी जे डिक्लेअर झालेल्या योजना 18 बलवतीदारांसाठी आहेत, त्या योजनांचा खरोखरच आपण सर्वांनी प्रसार करावा. त्याचबरोबर मी सांगते की एक काम जसं PM किसानचं वाणी साहेबांनी त्याच्यावर खूप मेहनत आमच्या पाठी लागून त्यांना सवय आहे. राजूजी तुम्ही काळजी करू नका, त्यांना सवय, त्यांचा छंद आहे तो. त्यांनी PM किसानसाठी मला नानाला खूप त्रास दिला, परंतु त्या त्रासाचा फायदा असा झाला की आज जवळजवळ ह्या पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात तर कोणी नसेल पण पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरला 65,000 आपण गाठले. 65,000 शेतकऱ्यांना KYC करून त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलोय. बारामतीमध्ये आकडा 12च्या पुढे गेला नाही.
पण आपल्या तालुक्यामध्ये 65,000च्या पुढे आपण गेलेलो आहोत। या सर्वांना राज्याचे आणि केंद्राचे मिळणारे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जाऊन ते मिळत आहेत, परंतु ते KYC मुळे थांबले होते। परंतु गांजळे असतील, वाणी असतील यांनी इतका पाठपुरावा केला की सारखं नानांच्या पाठी लागायचे, माझ्या पाठी, आणि मग आपण 2-2 महिन्याने तहसीलदार, प्रांत सगळ्यांच्या पाठी लागून हा आकडा इथपर्यंत आणून सोडलेला आहे। मला त्याच पद्धतीने सांगायचे आहे की दुसरी योजना आम्ही हातात घेतलेली आहे की ज्याला एक बाळ आहे, म्हणजे 2 बाळं असतील पण आई जर ती बाप नसेल किंवा बायको नसेल तर त्या बाळांची पूर्णपणे महिन्याला 2250 रुपये, वर्षाला 27,000, संपूर्ण तालुक्यात हे काम आता माझं चालू आहे। कारण मला त्या आया शोधायच्या, ते बाप शोधायचे, बाबा शोधायचे की त्या मुलांचे, मग ते 0 ते 18 शाळांना सूचना, शाळांमध्ये देखील आपण काम सुरू केलंय। त्याचप्रमाणे या ठिकाणी अंगणवाड्यांमध्ये देखील काम सुरू केलंय। या ठिकाणी ग्रामसेवकांना देखील आपण याच्यामध्ये सामावून घेतलं की ग्रामसेवकांनी सुद्धा या याद्या काढायच्या आहेत आणि त्या याद्या आमच्यापर्यंत दिल्या तर इथे फॉर्म भरायचं काम होईल, त्याची मंजुरी आणायची जबाबदारी मी स्वतः स्वीकारली आहे। कारण ती फाईल जिथे घेऊन जायची आहे तिथेही एक महिला आहे, परंतु कुणालाही एकटं गेल्याने ज्या अडचणी निर्माण होतात किंवा अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होतात त्या होऊ नये म्हणून त्याच्यात सुद्धा आपल्याला उच्चांक गाठायचा आहे। कारण आपण पाहतो की तुटपुंजा पगार असं राजू शेट्टी सांगितलं, पण तुटपुंजा पगारामध्ये शासनाच्या योजनांमध्ये तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं। 5-5, 10-12 आता प्रत्येक गावागावातून यायला लागली आणि मला तो आनंद असा वाटतो की यांनी आपलं आयुष्य वेचलं। ज्यांच्या आपण जयंत्या करतो, अहो कधीतरी स्वतःच्या खिशात हात घालू नका, पण तो आकडा तिथला माणूस आमच्यापर्यंत आणून पोहोचवा। तुम्ही फक्त माणूस आणा, आपण बघा त्या माणसाला न्याय देऊ, त्या महिलेला न्याय देऊ आणि तिच्या आयुष्यात ती बाळाला सांभाळते आहे, तिला अनेक अडचणी आहेत आणि म्हणून तिला जर महिन्याला 2250 मिळाले, वर्षाला 27,000 मिळाले किंवा त्याच्या बापाला मिळाले तर तो एक वेगळा आनंद। आणि शासनाचं आपण काम करतोय ते एक दिवसाचं नाही, एक दिवस काम करून अजिबात कुठलीही योजना किंवा कुठलाही संकल्प पूर्ण होत नसतो डॉक्टर साहेब, त्याला सातत्य लागतं आणि ते सातत्य टिकवण्याचं काम जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने केलं तर निश्चितपणाने त्याच्या आयुष्यात त्याला मागे फिरून बघायची वेळ येणार नाही किंवा कोणाकडे अवलंबून राहायची वेळ येणार नाही। कृपया एक गोष्टीची नोंद आपण नक्की घ्या आशिषजी, हे सगळे आपले आहे म्हणून भाषणामध्ये आमचा हा शब्द कधीच आला नाही पाहिजे। आपले आपले आपलेपणा यायचं असेल तर सगळीकडे आपले आणि आपलेच पाहिजे, मग तो किती दूरचा असेल तर मी त्याच्यासाठी तिन्ही सरकारची नावं घेतली राज्य सरकारमध्ये की आता अडचण कुणाला आहे, अडचण कुणाला आहे, काम करणाऱ्याला कुठलीच अडचण नाही, तुम्ही फक्त लढा म्हणा, तुम्ही लढा म्हणा, आम्ही थाप द्यायला सुद्धा तयार आहोत, लढायला सुद्धा तयार आहोत। लवकरच 14 तारखेला याच नारंगाव नगरीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष येत आहेत आणि बावनकुळे साहेबांचं नेतृत्व तुम्ही आज पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा बोलबाला की असा प्रदेश अध्यक्ष की जे संपूर्ण महाराष्ट्रात 2-2 फेऱ्या त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी झाल्या आहेत, त्यांचं ते वादळ या ठिकाणी येणार आहे आणि आपल्यापर्यंत ते पोहोचणार आहेत। त्यावेळी बोलू, त्याच्या आधी कदाचित पत्रकार परिषद होईल, परंतु काल तुम्ही पाहिलं असेल की नितीन गडकरी मुंबईमध्ये होते, त्यांचं भाषण नक्की ऐका, तुम्हाला आवडेल, तरुणांना आवडेल, दिशा देणारं आहे आणि प्रत्येक ज्येष्ठाला आणि महिलेला सुद्धा ते ऐकणं गरजेचं आहे। परंतु त्यांचीच नात त्यांना विचारते की बाबा तुमचे शाळेचे तुमचे प्रिन्सिपल कोण आहे, ते सांगतात कुठले शाळेचे विचारते, त्यांनी 2 नावं सांगितली की पहिले कोण प्रिन्सिपल होते, नंतर कोण होते, मग आता तुमचे प्रिन्सिपल मोदी साहेब आहेत का असं ती नात विचारते एवढीची, मोदी साहेब आहेत का, ते म्हणाले बेटा ते देशाचे पंतप्रधान आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत। लक्षात घ्या की जर 5 वर्षाच्या लेकराला सुद्धा कळतंय की कोणाच्या पाठी कोण आहे आणि ते विचारण्याचं ते धाडस करताय किंवा ती माहिती घेत आहे तर आपण किती जागरूक राहिलं पाहिजे। मोदी जैसा कोई नाही हे जर 5 वर्षाचं बाळ सुद्धा समजू लागलंय
तर आपण सुद्धा समजलं पाहिजे. ते म्हणाले, बाबा तुम्हाला कसं कळलं की हा रस्ता इथून कुठे जाणार आहे? म्हणजे त्या एवढ्याशा प्रश्नांची उत्तरं उद्या तुम्हाला द्यायची आहेत. त्यामुळे तुमचं देखील नॉलेज तुम्हाला वाढवावं लागेल, कारण आता प्रत्येक गोष्ट जनरल नॉलेजवर आलेली आहे. आणि मग जनरल नॉलेज, सामाजिक ज्ञान, कारण कसे साहेब तुम्हाला सलाम, तुमच्याकडे खूप आहे. म्हणून आम्हाला नक्की वाटतं की प्रत्येकाने ते घेणं गरजेचं आहे. तुम्ही सरळ ॲपवरती पाहता की 9 वर्षाचा कारभार, अहो तुम्हाला कुठे जायचीच गरज नाही, लगेच तुमच्या समोरच तक्ता आहे आणि त्याच्यावरच काम करायचं, बरोबर ना? बघायची आशिष भैया, तू जरा कामाला जोरात लाग. माझ्या प्रत्येकाला विनंती राहील की तुम्ही सगळे मिळून आपण हा देश स्वच्छ आणि निश्चितपणाने कोणाची वाट न बघता आपणच सुरुवात करूया. आज पहिला सन्मान करूया आमच्या महिलांचा, आणि त्या महिलांचा सन्मान करत असताना आनंद आम्हा सगळ्यांना होणार आहे. संकल्पनेचं देखील कौतुक करतो, आशिष भाऊला आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो आणि शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.